आजचा दिवस सुगत तथागत महाविहाराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा पवित्र आणि मंगलमय दिवस। आज येथे आगमन झाले आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभिधम्मपीठक अभ्यासिका पूजनीय भिक्खुनी धम्मदिन्ना आर्याजी आणि त्यांच्या समवेत आलेल्या पवित्र भिक्खुनी संघाचे। महाविहार परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे, श्रद्धेचे आणि आनंदाचे वातावरण होते। उपासिका आणि उपासक पारंपरिक वेशात, हातात पुष्पहार आणि मनात अपार आदर घेऊन स्वागतासाठी सज्ज झाले होते। ज्या क्षणी पूजनीय आर्याजींचे महाविहारात आगमन झाले त्या क्षणी वातावरणात मंगल ध्वनी घुमू लागले, फुलांचा वर्षाव झाला आणि बुद्धम शरणम गच्छामीचा घोष संपूर्ण परिसरात निनादू लागला। हा केवळ स्वागत सोहळा नव्हता, तर धम्माविषयीची निष्ठा आणि कृतज्ञतेची एक सुंदर अभिव्यक्ती होती। अभिधम्मपीठक बुद्धांच्या सखोल आणि तत्वज्ञानपूर्ण शिकवणीचा अत्यंत गूढ आणि गहन भाग। त्याचा अभ्यास करणाऱ्या आणि जगभर धम्मप्रसार करणाऱ्या पूजनीय भिक्खुनी धम्मदिन्ना आर्याजींचे आगमन हे आपल्या सर्वांसाठी अभिमान आणि प्रेरणेचे क्षण होते। स्वागतानंतर आयोजित धम्मदेसनेत आर्याजींनी अत्यंत साध्या परंतु प्रभावी शब्दात जीवनातील अनित्यता, करुणा आणि प्रज्ञेचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी सांगितले, जीवनातील प्रत्येक क्षण अनित्य आहे, म्हणूनच प्रत्येक क्षण सजगतेने आणि समत्वाने जगला पाहिजे। द्वेषाऐवजी करुणा, अहंकाराऐवजी नम्रता आणि अज्ञानाऐवजी प्रज्ञा स्वीकारली पाहिजे। त्यांच्या शब्दांनी उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला। अनेकांच्या डोळ्यात समाधानाचे आणि आनंदाश्रू दिसून आले। धम्मदेसना केवळ ऐकण्यासाठी नसते, ती जीवनात उतरवण्यासाठी असते। हा संदेश प्रत्येकाच्या मनात कोरला गेला। या प्रसंगी भिक्खुनी संघाच्या उपस्थितीने महाविहार परिसर अधिकच पावन झाला। संघाची शिस्त, साधेपणा आणि शांत तेज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले। उपासिका आणि उपासकांनीही अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला। ही एकता, ही श्रद्धा आणि हा धम्मप्रेम याच आपल्या समाजाची खरी ताकद आहे। आजचा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो होता धम्मप्रेम, करुणा आणि प्रज्ञेचा उत्सव। सुगत तथागत महाविहार नेहमीच धम्मकार्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत राहो आणि अशा पवित्र क्षणांनी आपल्या जीवनाला नवी दिशा मिळत राहो। चला, आपण सर्वजण बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या शरण जाऊन समत्व, शांतता आणि करुणेचा मार्ग स्वीकारूया। सब्बे सत्ता सुखी होंतु, सर्व प्राणी सुखी होवोत।